नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आनंदाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 19 डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या, ज्याला अगण्य अमावस्या असे देखील म्हणतात. धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पितृ तर्पण आणि भगवान श्रीकृष्ण, विष्णू व सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो, पापांचा नाश होतो, सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते. या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबरला शुक्रवारी पहाटे 4:49 सुरू होणार आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला शनिवारी 7:12 होणार आहे. उदय तिथीनुसार 19 डिसेंबरला म्हणजेच उद्या शुक्रवारी ही मार्गशीर्ष अमावस्या असणार आहे. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे. इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. म्हणूनच या अमावस्येला अधिकच महत्त्व दिलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रात सांगितले जाते. परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर किमान या मार्गशीर्ष अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा ही आवर्जून करावी असे आपल्या शास्त्रात सांगितले जाते. मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या वर्षातील शेवटची मार्गशीर्ष अमावस्या. सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे. सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे ते तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे. आणि असे काही अजून 2 प्रभावी उपाय सांगणार आहे जे आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत. तर संध्याकाळी हा आपल्याला उपाय नक्की करायचा आहे, कारण ज्या घरात हा एक उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष हा महिना धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि अमावस्या तिथी हे देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि म्हणून आपण दिवाळीचा लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या दिवशी करत असतो. त्याचबरोबर शुक्रवार हा देखील देवी लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे हा पहा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, सतत तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराटी होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, एखादा उद्योग व्यवसाय आहे यामध्ये अडचणी, अडथळे येत असतील, उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल, तर या सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर म्हणजे फक्त पैसाच असणं असं होतं का? नाही. तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. किंवा आपल्या कुटुंबामधलं प्रेम, एकोपा असणं, एक प्रकारचं आनंदाचं आणि चांगलं वातावरण असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु पैशासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील वादविवाद, क्लेश, अडचणी दूर होऊन घरातील आजारपण हे देखील दूर होते. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोषाचा त्रास हा देखील या उपायाने दूर होतो. तसेच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना, कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. कारण बघा काही दिवसांचं जे महत्त्व असतं ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टीचा खूप परिणाम होत असतो आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. ज्या उपायांचं आपल्याला नक्कीच फळ मिळत असतं.
आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते होत असतात आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे ते काही उपाय सांगणार आहे. तर ते उद्या अमावस्येला आपल्याला आवर्जून करायचे आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि खडे टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची आपली विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. आपलं घर जे आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे. आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत त्या पाण्यामुळे तुम्हाला थोडीशी हळद, गोमूत्र, गंगाजल, खडवीत आणि थोडासा कापूर टाकून तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे. यामुळे घरात असणारी इडापिडा, नकारात्मक वाईट शक्ती, दरिद्रता, अलक्ष लक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरातील फरशी या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. आणि आता यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू ठेवायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम एका कळशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक कापूरवडी जी आहे तर ती तुम्हाला बारीक तिचा चुरा करून त्यात टाकायचा आहे. हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घराच्या उंबरठ्यावरती बाहेर हाताने शिंपडायचे आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचे आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते. जी काही वाईट शक्ती आहे तर ती सुद्धा नष्ट होते, दूर होते. बघा, अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती, वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि ही नकारात्मक शक्ती जी आहे तर ती आपल्या घरात येऊ नये म्हणून असं पाणी जे आहे तर ते आपण आपल्या उंबरठ्यावरती शिंपडून स्वच्छ पुसून काढायचं असतं. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचे लेप पण नक्की करायचा आहे. कारण मार्गशीर्ष अमावस्या आणि आपल्या अमावस्या पौर्णिमेला हळदीचे लेपन उंबरठ्यावरती आपण करतच असतो. आता हळदीचे लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहित आहे. एक वाटी घ्या, त्यामध्ये हळद टाका, थोडंसं गोमूत्र, पाणी टाका किंवा गोमूत्र टाका. याची पेस्ट बनवा आणि यानंतर तुम्हाला हे जे लेपन आहे तर ते मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर थोडासा कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि गंध तयार केल्यानंतर तुम्हाला जिथे आपण उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केलं आहे तर तिथे तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला उंबरठ्यावरती एक एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहे. ही पावलं जर तुम्हाला शक्य असेल तर कुंकवाने काढा, शक्य नसेल त्याला लाल रंगाची जी रांगोळी आहे तर तिथे तुम्ही लक्ष्मीचे पावलं आहे तिथे उंबऱ्यावरती काढायचे आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं तेल तुमच्याकडे आहे दिव्यामुळे तुम्हाला ते घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्यामध्ये थोडेसे तांदूळ खाली ठेवून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. कमीत कमी दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा जळत राहील एवढं तेल त्या दिव्यात तुम्हाला घालायचं आहे. दिवा लावला आणि लगेच 5 मिनिटात विझला तर असं करू नका. जास्त तेल घाला आणि म्हणजे कमीत कमी 12:30 वाजेपर्यंत हा एक दिवा राहील. त्यानंतर तुम्हाला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला मूठभर चणा डाळ ठेवायची आहे. त्या चणा डाळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर ही वाटी तुम्हाला तुमच्या घरच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने तुम्हाला ठेवायची आहे. जिथे आपण उजव्या साईडला दिवा लावला आहे तर ती तुम्हाला ही जी वाटी आहे तर तिथे ते ठेवून द्यायची आहे. संपूर्ण दिवसभर ही वाटी तिथेच ठेवायची आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर ती वाटी तिथून उचलायची आहे. थोडंसं हळद-कुंकू घ्यायचं आहे आणि तुमच्या घरी गाय असेल तर गाईला हळद-कुंकू लावून ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे किंवा शेजारच्या गायी असतील तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता किंवा तुमच्या दारावर गाय येत असेल तर तिला खाऊ घालू शकता तरी सुद्धा चालेल. बघा, गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. गायीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होत असते. तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस यायला लागतात. त्याचबरोबर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यापाशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर एक छोटासा तांब्या असेल किंवा ग्लास असेल तर तो तुम्हाला भरून तुम्हाला पाण्याचा ठेवायचा आहे. कारण बघा, या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात. आपल्या घराच्या बाहेर ते थांबलेले असतात आणि म्हणून तिथे तुम्हाला एक छोटासा लोटा असेल तर तो पाण्याचा भरून आवर्जून ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य नांदावी, घरातील सर्व वाईट गोष्टी निघून जाव्या यासाठी आपल्याला एक स्वस्तिक ही प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे.
आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी सायंकाळी 6:30 म्हणजे 6:30 वाजेपासून आत तुम्हाला एक जो दिवा आहे तर तो पुन्हा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे तो आपल्याला लावायचा आहे. तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती जो दिवा आपण सकाळी लावला होता त्याच दिव्यामध्ये थोडंसं पुन्हा तेल घालायचं आणि संध्याकाळी पुन्हा तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कारण बघा या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पृथ्वीवरून पितृलोकात आलेले असतात. म्हणून त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा व्हावा यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर हा संध्याकाळी देखील लावायचा आहे. यामुळे आपले पितृ जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. त्यानंतर आता आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा लावू शकता. तो पण लावायचा आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने सुद्धा घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो. आणि तसेच जर तुमच्या घराजवळ पिंपळाचा वृक्ष असेल तर त्या वृक्षाखालीच तुम्ही हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी व सकाळी दुपारी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तर तो आवर्जून वाचावा. केलेल्या पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि जेव्हा घरातील पितृ हे प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरात सोन्यासारखे दिवस येतात. घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात. तुम्ही ही एक सेवा देखील उद्या मार्गशीर्ष अमावस्येला नक्की करायची आहे. तसेच मार्गशीर्ष अमावस्येला दानाला फार महत्व आहे. तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला दान करता येईल ते नक्की करा. या दिवशी तुम्ही गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला काळे तीळ, धान्य किंवा वस्त्र हे दान करा. हे उपाय केल्याने सुद्धा आपल्या पितरांना शांती मिळते. त्याचबरोबर या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी आपल्याला शनिदेवाची सुद्धा पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी तुम्ही शनी मंदिरात जाऊन काळे तीळ आणि तेल जे आहे ते दान करू शकता. यामुळे शनिदेवाच्या कृपेने तुमच्या भविष्याला लाभ मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट समस्या आहेत तर त्या अडचणी सुरू आहेत तर त्यातून मार्ग मिळतो आणि तुमची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. तसेच या अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला तेलाची चपाती खाऊ घाला. मोहरीचं तेल असेल तर ते लावा, नसेल तर तुम्ही साधं तेल लावलं तरीही चालेल. आणि अशी ही चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तर या काही सेवा हे काही प्रभावी उपाय जे आहेत ते आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.